सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, आंब्याचे शहर कोणत्या शहराला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी लखनौ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आंब्याचे शहर लखनौ शहराला म्हटले जाते, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 2 आहे, जगातील सर्वांची न आवडती भाजी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी मिरची, ऑप्शन सी टॅमॅटो, ऑप्शन डी कारले। तर हे जो उत्तर आहे, जगातील सर्वांची न आवडती भाजी कारले भाजी आहे, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, कोणते झाड लावल्याने घरात साप येत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिंबू, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी सर्पगंध, ऑप्शन डी कोरफड। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर हे जो उत्तर सर्पगंध झाड लावल्याने घरात साप येत नाही, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 4 आहे, कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भेंडी, ऑप्शन बी मेथी, ऑप्शन सी भोपळा, ऑप्शन डी कारले। हे जो उत्तर आहे, भोपळा भाजी महिनाभर खराब होत नाही, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, फ्रान्सचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लिली, ऑप्शन बी गुलाब, ऑप्शन सी चमेली, ऑप्शन डी सदाफुली। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर हे जो उत्तर फ्रान्सचे राष्ट्रीय फूल लिली फुल आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, उन्हाळ्यात अद्रक खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी पचनशक्ती। हे जो उत्तर उन्हाळ्यात अद्रक खाल्ल्याने पचनशक्ती आजार बरा होतो, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कोणते फळ खाल्ल्याने पाठदुखी बरी होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चिक्कू, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी सफरचंद। हे जो उत्तर सफरचंद फळ खाल्ल्याने पाठदुखी बरी होते, जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, कोणता प्राणी 15 देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी माकड, ऑप्शन डी अस्वल। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर जो उत्तर सिंह हा प्राणी 15 देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, खालीलपैकी कोणत्या फळापासून जीवनसत्व अ प्राप्त होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी गाजर, ऑप्शन सी पपई, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। तर हे जो उत्तर खालीलपैकी वरीलपैकी सर्व फळांपासून जीवनसत्व अ प्राप्त होते, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशातील लोक पैसे देऊन आपल्या बदल्यात दुसऱ्याला जेलमध्ये पाठवतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी फ्रान्स। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर हे जो उत्तर आहे, चीन देशातील लोक पैसे देऊन आपल्या बदल्यात दुसऱ्याला जेलमध्ये पाठवतात, हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, माकडाला एकूण किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20 दात, ऑप्शन बी 34 दात, ऑप्शन सी 40 दात, ऑप्शन डी 42 दात।
तर याचं उत्तर माकडाला एकूण 34 दात असतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 12 आहे. IPL इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूच्या नावावर आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी सूर्यकुमार यादव, ऑप्शन डी महेंद्रसिंग धोनी. तर याचं उत्तर आहे IPL इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. गांधीजींचे किती लग्न झाले होते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 1 लग्न, ऑप्शन बी 5 लग्न, ऑप्शन सी 2 लग्न, ऑप्शन डी 4 लग्न. ह्याचं उत्तर गांधीजींचे 1 लग्न झाले होते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे. पपईच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी सांधेवात, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी पचनक्रिया. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर पपईच्या बिया खाल्ल्यास पचनक्रिया आजार बरा होतो. जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे रात्रीचा आकाशात कोणता ग्रह लाल दिसतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गुरु, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी बुध. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून द्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.